नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे की तुम्हाला जर हे काम तुम्ही केले नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार। तुम्हाला तुमचे येणारे रेशन आता मिळणार नाही आहे। संपूर्ण बातमी काय आहे आणि कोणाला यासाठी लाभ मिळू शकत नाही, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेशन कार्ड हे भारतातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच की पीडीएस अंतर्गत रेशन कार्डद्वारे सवलतीच्या दरात धान्य आणि इतर आवश्यक वस्तू मिळतात। परंतु आता सरकारने रेशन कार्डवर ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांची ओळख पडताळणी केली जाते आणि बनावट कार्ड्स काढून टाकली जातात। जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी केली नसेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे। सरकारने अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 निश्चित केली आहे। या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड निलंबित किंवा रद्द होऊ शकते। यासाठी तुम्हाला रेशन कार्ड ई-केवायसी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे। तुम्हाला वाटेल ई-केवायसी काय, तर डिजिटल प्रक्रिया म्हणजेच की ज्यामध्ये आधार कार्डाच्या सहाय्याने रेशन कार्डाची ओळख पडताळणी केली जाते। ही प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच रेशन कार्डचे लाभ मिळावेत यासाठी राबवली जात आहे। ई-केवायसी मध्ये आधार कार्डवरील माहिती जशी की नाव, पत्ता, जन्मतारीख आणि बायोमेट्रिक डेटा तुमच्या रेशनशी जोडला जातो। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पीडीएस अंतर्गत सवलतीच्या दरात धान्य मिळवू शकता। आता ई-केवायसी कशासाठी, तर तुम्हाला पारदर्शकता, ई-केवायसी मुळे बनावट आणि डुप्लिकेट रेशन कार्ड काढून टाकली जातात, त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर पडते। रेशन कार्ड ई-केवायसी कशी करावी, तर रेशन कार्ड ई-केवायसी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येते। ऑनलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच की पीडीएस पोर्टलवर जावे लागेल। ऑफलाईन पद्धतीसाठी जवळच्या रेशन कार्ड दुकानात किंवा सामान्य सेवा केंद्रावर सीएससी केंद्रावर भेट द्यावी लागेल। खाली ऑनलाईन पद्धती दिलेली आहे, म्हणजेच की ऑनलाईन पद्धती कशी राहणार, तर राज्याच्या पीडीएस पोर्टलवर जा, उदाहरण nfsa.government.in, त्यानंतर ई-केवायसी किंवा रेशन कार्ड सर्व्हिस पर्याय निवडा। नंतर रेशन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक टाका, आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका, बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करा आणि सबमिट करा। बस झालं तुमचं ऑनलाईन कार्ड सबमिट आणि ई-केवायसी। आता ऑफलाईन प्रक्रिया ही कशी राहणार, जर तुम्हाला ऑफलाईन ई-केवायसी करणे शक्य नसेल, म्हणजेच की ऑनलाईन ई-केवायसी करणे शक्य नसेल, तर तुम्ही जवळच्या रेशन दुकानात किंवा सामान्य सेवा केंद्रावर सीएससी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। यासाठी तुम्हाला जर आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत घेऊन जावे लागेल। तिथे तुमचे बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि त्यामुळे कोणतेही पैसे मागितल्यास तुम्ही सावध राहा, तुम्हाला पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे। पैसे मागितल्यास तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू शकता। आता ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला 30 ऑगस्ट 2025 पर्यंत रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर जर तुमचे रेशन कार्ड निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द होऊ शकते। यामुळे तुम्हाला खूप सारे नुकसान होऊ शकतात, तुम्ही निलंबित होऊ शकता, तुमचे पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा कटू शकते। यामुळे तुम्हाला सवलतीच्या दरात धान्य आणि इतर सरकारी योजनांचे लाभ मिळणे बंद होणार। शिवाय रेशन कार्ड हे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते, त्यामुळे त्यांची वैधता टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे। म्हणूनच वेळेत ई-केवायसी पूर्ण करून घेणे, लाभ घेणे सुरक्षित राहणार आहे। आता जर बघितलं तर ई-केवायसी स्टेटस पूर्ण झाले किंवा नाही कसे जाणार, तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ई-केवायसीची परिस्थिती ऑनलाईन तपासू शकता। यासाठी तुम्हाला राज्याचे पीडीएस पोर्टलवर जावे लागणार। तिथे ई-केवायसी स्टेटस पर्याय निवडा, तुमचा रेशन कार्ड किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या ई-केवायसीची स्थिती पाहू शकता। जर तुम्हाला यात अडचण येत असेल तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानधारकासाठी संपर्क साधावा। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल जी भविष्यातील संदर्भासाठी ठेवावी लागणार। आता संपूर्ण माहिती तुम्हाला समजलेली आहे, म्हणून लवकरात लवकर 30 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर पोर्टलवर ऑनलाईन असो का ऑफलाईन संपूर्ण ई-केवायसी पूर्ण करा, आपली आणि आपल्या परिवाराची। आणि ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।